आणि हे विशाल ग्रुप ऑफ कंपनीचा हा बोर्ड आहे. हां, आणि ही बुद्धाची मूर्ती आहे. हे सोन्याचं चिवर आहे आणि ही सोन्याची फ्रेम आहे. फोटो घेता येते दोनों पाहिजे. ओके. आणि हे आहे सोन्याची सायकल, सोन्याचे बूट आणि सोन्याची फ्रेम, बुद्धाची फ्रेम. इव्हन ऑल्सो येशूची पण सोन्याची फ्रेम आहे. आणि हे संपूर्ण सोन्याचं ऑफिस आहे. याच्यामध्ये ज्या काही अँगल्स आहेत हे सोन्याचे आहेत अँगल्ससुद्धा. आता हे एक अँगलसुद्धा हे सोन्याचं आहे. आणि याच्यामध्ये जे कपडे आहेत त्या कपड्यांवर सोन्याचे पिक्चर्स आहेत. जसं की आता इथे बाबासाहेब लिहिलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे, हे सोन्याचे आहे. इथे सिंह दिसतोय सोन्याचा. आणि ही संपूर्ण सोन्याची मूर्ती आहे. ही सोन्याची प्लेट, सोन्याचे दागिने आणि हा सोफा सोन्याचा आहे. इथे आता ताट पण सोन्याची दिसते आहे तुम्हाला, हे सुद्धा सोन्याचं आहे. आणि ह्या खुर्च्या दिसत आहेत, ह्या खुर्च्या सुद्धा सोन्याच्या आहेत. आणि ही मूर्ती फारच मला आवडलेली मूर्ती आहे. त्याच्यावर छान असा फोटो पण निघू शकतो. इतकी सुंदर बुद्धाची ही मूर्ती आहे. म्हणजे हा फार दुर्मिळ फोटो आहे, कारण बुद्ध हा बासरी वाजवताना दिसतो आहे. हा ह्याही फ्रेममध्ये दिसतो आहे, ह्याही फ्रेममध्ये बुद्ध बासरी वाजवताना दिसतो आहे. आणि इथेही बुद्ध बासरी वाजवताना दिसतो आहे. हे अत्यंत दुर्मिळ बुद्धाची फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि मध्ये सगळे सोन्याची भांडे दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी. इथे तुम्हाला सोन्याची ताट आहे, या ठिकाणी सोन्याचा ग्लास आहे, या ठिकाणी सोन्याचा दगड आहे, सोन्याचा फूल आहे. आणि सोन्याच्या सगळ्या वस्तू आतमध्ये सोन्याचे नगेट्स समुद्रामध्ये सापडतात, तर जसेच्या तसे या ठिकाणी ठेवलेले आहेत. तिकडे सोने तुम्हाला तिकडे दिसतील, सोन्याचा टिफिन दिसेल, डबा दिसेल आणि सोनं ठेवण्याच्या बॉक्सेस दिसतील. त्याचं पहिलं असं ऑफिस दिसतंय मला, किंवा जगातही पहिलं असं ऑफिस असेल की या ठिकाणी सर्व वस्तू तुम्हाला सोन्याच्या पाहायला मिळतील.